नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे अनुराधा किचनमध्ये। आज आपण पाहणार आहोत पालक भाजीचे थालीपीठ। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य ही घेतलेले आहे बारीक चिरून पालकाची भाजी, आणि हे गव्हाचं पीठ 1 वाटी, बेसन 1 वाटी आणि ज्वारीचे पीठ 1 वाटी। आणि त्याच्यासाठी लागणारे साहित्य मिरचीचा ठेचा, कांद्याची पात, कोथिंबीर, जिरं, ओवा, मीठ, हळद, लसूण आणि तेल। चला तर मग आता आपण तिन्ही पीठ एकत्र करून घेऊया। हे चांगले मिक्स झालेले आहेत। त्याच्यात आपण टाकूया पालकाची भाजी। आता घेऊया मिरचीचा ठेचा। तुम्हाला जास्त आवडत असेल तिखट तर जास्त घ्या। आता घेऊया कांद्याची पात। तुम्हाला दुसऱ्या भाज्या आणखीन आवडत असेल तर ते आपण टाकू शकता। आता घेऊया कोथिंबीर, जिरं, आता टाकू ओवा, हळद, आता टाकूया चवीपुरतं मीठ। आता आपण ह्याला चांगलं मळून घेऊ पाणी टाकून। तर आपला गोळा मस्तपैकी मळून झालेला आहे। तर आता आपली चूल चांगली पेटली आहे, त्याच्यावर आता आपण तवा ठेवून घेऊया। चला तर मग आता आपण थालीपीठ बनवूया। त्याच्यासाठी आधी फडकं टाकायचं, ह्याच्यावरती ओलं करून घ्यायचं। ओलं केल्यामुळे ते चिटकत नाही। आता ह्याचा छानपैकी गोळा करूया। हा गोळा असा ह्याच्यावर ठेवायचा आणि ह्याला पाण्याचा हात लावून असं बोटाने प्रेस करायचं। तर आपलं थालीपीठ झालेलं आहे। आता त्याला आपण वेज पाडून घेऊया। ही वेज अशासाठी पाडते की ते थालीपीठ चांगलं खरपूस भाजलं पाहिजे। टाकून घेऊयात तव्यावर तेल। आता तयार थालीपीठ तव्यावर टाकूया। आता ह्याच्यावरती थोडं तेल टाकूया। तर आता खालच्या बाजूने चांगलं लाल भाजलेलं आहे। आता आपण पलटी मारूया आणि खालच्या बाजूने चांगलं खरपूस भाजून घेऊया। आता दोन्ही बाजूनी चांगलं भाजले, आता काढून घेऊया। आता दुसरं पण आपण टाकून घेऊया। अशाच प्रकारे सगळे थालीपीठ करून घेऊया। तर आता आपले पालकाच्या भाजीचे थालीपीठ तयार झालेले आहेत। तर आपण सर्व करायला घेऊया। त्याच्यासोबत दही घेऊया। चांगला आहे की? तर आता आपण वैभवला खायला देऊया। कसं झाले बाळा? छान। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा। या जेवायला।